नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या नवीन वर्षाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. आज शौर्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर नूतन वर्षाच्या नवीन वर्षाच्या भरपूर शुभेच्छा. या नवीन वर्षामध्ये नक्कीच खूप सारे कुशलकर्म करूया, परिधी पटीपत्तीचा अभ्यास करूया आणि खूप चांगल्या प्रकारे मागच्या वर्षामध्ये केलेल्या कुशलकर्माच्या कंपॅरिझनमध्ये ह्या वर्षी अजून याची गती वाढवूया, शौर्य वाढवूया. ठीक आहे, चला त्याच्याबद्दल आपण बोलूया. आपण त्रिपिटकाच्या संयुक्त निकायाच्या ब्राह्मण संयुक्तामधलं अरहंत वर्ग घेत आहोत. आपलं आजचं 4थं सूत्र आहे बिलंगिक सूत्र. ठीक आहे, त्याआधी 17 जानेवारीपासून मित्रांनो आपण पाली व्याकरणाची आपली 4थी बॅच सुरू करतोय, जी दर शनिवारी असेल. 25 लेक्चरचा हा 5 महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स आहे, जो तुम्हाला पुढे पालीच्या कुठल्या कोर्सला ऍडमिशन घ्यायला नक्कीच मदत करेल. ठीक आहे, वयाची शिक्षणाची याला अट नाहीये, ऑनलाईन आहे, म्हणून खूप चांगल्या प्रकारे संध्याकाळच्या वेळेस आपण सगळे जॉईन करू शकतात. वय वर्ष 7-8 पासून आपल्याकडे विद्यार्थी आहेत, कधीही शाळेत न गेलेले किंवा कमी शिक्षण असलेले लोक, गृहिणी सुद्धा आहेत, त्याचबरोबर रिटायरमेंट झालेले लोक सुद्धा आहेत. म्हणून अजिबात कुठलाही संकोच न करता ऍडमिशन घ्या. काही शंका असेल नक्की फोन करून विचारा. पाली शिकण्यासाठी, धम्म शिकण्यासाठी नेहमी तत्पर असूया आपण. अशा प्रकारे आपण पालीच्या या कोर्समध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात. चला, आज आपण बघतोय बिलंगिक सूत्र. काय गोष्ट आहे की ह्या ब्राह्मण संयुक्तामध्ये आपण असं बघतोय की पहिला धनंजानी ब्राह्मण गेला, मग अकोस एक ब्राह्मण गेला, बघा तिसरा असुंदर एक ब्राह्मण बुद्धांकडे गेला, बुद्धांना बोलायला, शिव्या द्यायला, रागाराग करायला. पण बुद्धांनी अशा प्रकारे उत्तरं दिलेत, अशा प्रकारे रिस्पॉन्स दिला की त्यांचं मन परिवर्तन झालं, व ते संघामध्ये आले आणि कालांतराने अरहंत सुद्धा झालेत. मग हा 4था ब्राह्मण, त्यांच्याच कुळातला, त्यांचाच भाऊबंध बिलंगिक, याच्या मनामध्ये पण आता चित्त खराब झालं, चित्त कुपित झालं, क्रुद्ध झालं, क्रोधित झालं आणि हा पण आता बुद्धांकडे जाऊ लागला, गेला. मग काय होतं बघूया आपण. एकांग समयंग भगवा राजगह विहरते वेडुवने कलंदक्क निवापे. भगवंत वेडुवनामध्ये, राजगृहामध्ये राहत असताना काय झालं, अस्सो सी ऐकलं. काय ऐकलं? बिलंगिक भारद्वाज ब्राह्मणाने ऐकलं. काय ऐकलं की भारद्वाज गोतो कीर ब्राह्मणो समनस्स सवणस गौतमस संतिके अगारस्मा अनगार्यंग पब्बजितो. की हा जो असुंदरिक ब्राह्मण हा सुद्धा आता श्रमण गौतमाकडे गेला, घरदार सोडून गेला, पबज्जित झाला. आणि असं ऐकून आता याचं चित्त खराब झाला, चित्त कुपित झाला. त्याला राग येऊ लागला, विचार करू लागला की बाबा आमच्या गोत्रातले सगळे मोठे मोठे व्यक्ती, जे प्रचंड ज्ञानी होते, वेगळे 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 असे लोक जाऊन बुद्धांकडे कसं कन्वर्ट होत आहेत, कसं बुद्धांकडे जातात, कसं संघामध्ये जात आहेत, बरोबर त्यांचं मन परिवर्तन कसं होतं, असा विचार करत असताना आता याचं चित्त कुपित झालंय, खूप क्रोधित झालंय. कसं कुपितो अनत्त मनो येन भगवा तेन उपसंगमे. त्या कुपित मनाने, क्रोधाने तो आता बुद्धांकडे गेला. उपसंगमित्वा जवळ जाऊन तुण्णीभूतो शांत राहिला आणि एक मंथन 88 एका कोपऱ्याला उभा राहिला. तो आला रागारागामध्ये आहे, बुद्धांच्या थोडं जवळ असेल, उभा आहे. 88 बसला नाहीये, 88 उभा आहे. आता ऑब्विसली भगवंतांचं चित्त गेलं, त्याच्यावरती मन गेलं. भगवंतांनी पाहिलं, ऑब्झर्व केलं आणि मग आता को भगवा बिलंगिकस्य भारद्वाजस्य ब्राह्मणस्य चेतसा. त्याचं चित्ताची चेतना काय, चित्त परिवितकं अय्याय. त्यांनी त्याच्या चित्ताची चेतना ओळखली की हा आता काय विचार करतोय. कळलं बुद्धांना की ह्याचं मन खराब झालंय, मागच्या काही दिवसांमध्ये असंच झालं. मग त्याने हा रागवलाय, कुपित झालाय. मग बिलंगिक भारद्वाज ब्राह्मण गाथा हे अच्छपासे. आणि मग भगवंतांनी ह्या ब्राह्मणाला गाथा उद्देशून म्हटली. कसं, आता ज्या लोकांचं धम्मपद वाचलेलं आहे, अभ्यास आहे, त्यांना एक गाथा लगेच समजेल. काय, यो अपदुट्टस नरस दुस्सतीत शुद्धस पोसस अनंगणस तमेव बालं पच्चेती पापं सुकुमोरजो पटिवातवंकितो. खूप छान उपमा दिली आहे, बरोबर. कसं, यो अपदुट्टस नरस दुस्सतीत. जो अपदुट्टस आहे त्याचं चित्त शुद्ध आहे, निर्मळ आहे, ऑब्विसली, म्हणजे जो सदाचारामध्ये आहे, जो शिलवान आहे, शुद्धस्य पोसस्य अनंगणस्य, की स्पॉटलेस आहे, डाग त्याला अजिबात डाग नाहीये, कुठलाच कलंक नाहीये, अशा शुद्ध आहे. कसं, त्याच्या काया वाचा मनाद्वारे, त्याच्या कर्माद्वारे जो एखादा व्यक्ती शिलवान आहे, सदाचारी आहे, बरोबर, अशा व्यक्तीला जर कोणी अपदुठ्ठस करत असं, दुस्सती त्रास देतोय, निंदा करतोय, शिवीगाळ करतोय, काहीतरी भलतच बोलतोय,
हा बोलणारा व्यक्ती त्याला काय तमेवं बालंग, तो बाल आहे, तो मूर्ख आहे. बाल म्हणजे काय पुढे बघू आपण. त्या बालाला, त्या मूर्खाला पच्चेती पापं, त्याला पाप लागतं असं बुद्ध म्हणतात. पाप काय, बाल काय पुढे बघू आपण. आणि कसं पाप लागतं मग बुद्धाने उपमा दिली आहे की काय, सुखमोर जो की बारीक बारीक जे धुळीचे कण असतात, धूळ असते, तिला आपण काय केलं, पटीवातवंग, पटीवातवंग की हवा अशी वाहते, पटी म्हणजे विरुद्ध दिशेला वाहते हवा, वातवंग, आणि आपण ती ती धूळ म्हणा, माती म्हणा, आपण त्याच्या विरुद्ध दिशेला फेकतोय. काय होईल, हवा अशी येते आणि आपण अशी माती फेकतोय, ती सगळी माती, ती सगळं धूळ आपल्या चेहऱ्यावरती येऊन पडेल. असं बुद्धांनी उपमा दिली की जर कोणी मूर्ख व्यक्ती, बाल व्यक्ती अशा शिलवान सदाचारी व्यक्तीला ची निंदा करेल, त्याला शिवीगाळ करेल, भलतं काहीतरी बोलेल, त्याला पाप लागतं. मग बुद्धाने अशी उपमा दिली. बरोबर. इतकंच सांगून इतकंच एक गाथा म्हणून धम्मपदाची गाथा नंबर 125वी आहे. ही सांगताच त्याचं चित्त थोडं उघडतं, त्याला कळायला लागतं की जी अज्ञानाची एक चादर मेंदूवरती असते, बुद्धीवरती असते, ती लगेच निघाली बुद्धांच्या ह्या धम्म प्रवचनामुळे, एका गाथेमुळे. पण त्याला कळायला लागतं की आपलं कुठेतरी चुकतंय. आपल्या गोत्रातले आपले भाऊबंध जे इतके हुशार होते, तत्वज्ञानी होते, प्रचंड पंडित होते, म्हणजे ज्ञानी होते, हे बुद्धांकडनं येऊन लगेच बुद्धांच्या संघामध्ये कसं येतात. त्याला तो राग होता, तो राग आता शांत झाला. त्याला कळलं की बाबा हा व्यक्तीच तसा आहे, याची आभा तशी आहे, असं ओरा तसा आहे, शिलवान आहे, सदाचारी आहे, धम्म सांगतोय, लोकांचं कल्याणाचा मार्ग करतोय. आणि एका गाथेमध्ये याने मला धम्म सांगितलं. त्या ब्राह्मणाला कळलं, तो संघामध्ये येतो, मग बुद्धांचे गुणगान गातो की बुद्ध तुम्ही ते सगळं पालतं करू सोडलं, जे झाकलेलं होतं गुपित तुम्ही ते सरळ केलं, लोकांना दिसू लागतंय, अंधकाराला तुम्ही प्रकाश दाखवला. वेगवेगळे जे काही उपमा पुढे दिलेला आहे, जे आपण मागच्या सुक्तांमध्ये पाहिलं तसंच आहे. कालांतराने हा विलंगिक ब्राह्मण संघामध्ये येतो, संघामध्ये पबज्जित होतो आणि अभ्यास करत असताना अय्यतरोच पनायस्मा भारद्वाजो, हा ब्राह्मण सुद्धा आता अरहंतांग होसी. कालांतराने हा सुद्धा मित्रांनो अरहंत होतो. बरोबर. काय काय घेण्यासारखं आहे. आता ब्राह्मण संयुक्तामध्ये आपण 2 पाठ बघतोय. ब्राह्मण संयुक्तामध्ये 2 भाग आहे. एक अरहंत वर्ग, एक उपासक वर्ग. अरहंत वर्ग जे असे जे काही ब्राह्मण संघामध्ये येतात, कालांतराने अरहंत होतात, ते आपण बघतोय. आणि मग काही उपासक आहेत, ते उपासक आपण बघूया. ब्राह्मण जे हुशार आहे बुद्धीने. ब्राह्मण म्हणजे गोत्र झालं, ते जात जमात झाली ते वेगळं, आणि जे हुशार आहेत त्याला खरं तर ब्राह्मण शब्दाचा अर्थ होतो जो बुद्धीने हुशार आहे असं. ठीक आहे. कालांतराने ते जातीमध्ये कन्वर्ट झालं. बरोबर. आता हे घेण्याचं कारण असं की छान छान छोटे छोटे सूक्त आहेत. त्याच्यामध्ये बुद्धांची उत्तर देण्याची पद्धत आपल्याला बघायला मिळते. कधी कधी बुद्ध उत्तर देतच नाही. कधी कधी बुद्ध जो प्रश्न असतो तोच रिपीट करतात आणि समोर त्याला समजायला लागतं. कधी कधी एक जटिल प्रश्न बुद्धांना विचारला जातो, तुम्हाला कोणाची हिंसा करायला आवडतं, आणि मग बुद्ध म्हणतात मला याची हिंसा करायला आवडतं. असे काही सूक्त छान प्रकारे आपण पुढे बघणार आहेत. खूप छान ही सिरीज असेल ब्राह्मण संयुक्ताची. हे होते मित्रांनो 4थं सूक्त. ठीक आहे. अशा प्रकारे मागच्या वर्षामध्ये नक्कीच आपण कुशलकर्म केलं असेल, त्याला काही अडथळे असतात. कोण असतं, बालो. कोण बाल, ज्या व्यक्तीला धम्म कळत, त्याला धम्म अधम्म माहिती नाही, शील दुशील माहिती नाही, पाप पुण्य माहिती नाही, कर्म विभाग माहिती नाही, अशा व्यक्तीला बाल म्हटलंय, मूर्ख म्हटलंय. मग बुद्ध म्हणतात, कुठे म्हणतात मला कमेंट मध्ये सांगा. असेवनाच बालानंद पंडितानंच सेवना, कुठलं सूत्र नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बुद्ध म्हणतात असेवनाच्या बालानंद, त्या सूत्रामध्ये पहिली लाईन आहे, पहिला उपदेश आपल्याला की मूर्खांची संगती दूर करा. मूर्ख कोण, हेच मूर्ख. त्यांना धम्म माहिती नाही, अधम्म माहिती नाही, शील माहिती नाही, दुशील माहिती नाही, पाप पुण्य काही माहिती नाही, असे लोक बाले. बघा आपल्या आजूबाजूला आहेत का, आहे तर त्यांची तिथे त्याची मारा, त्यापासून दूर जायचंय. बरोबर. त्यांची आता संगती नको. मग कोणाची संगती पाहिजे, पंडितानंच सेवना, पंडित लोकांची संगती करायची. पंडित म्हणजे ते पंडित नाही, पंडित म्हणजे ज्याला धम्म माहिती, अधम्म माहिती, शील माहिती, दुशील माहिती, कर्म माहिती, विपाक माहिती, पाप माहिती, पुण्य माहिती. मुळात जो धम्माला जाणतो, धम्माचं आचरण करतो, तो पंडित. मग धम्म नेमकं काय, शील समाधी पै अभ्यास. या गाथेचा आपण पुरेपूर फायदा घेऊया आणि इम्प्लिमेंट करूया. मूर्खांची संगती दूर करायची आणि पंडितांचं सेवन करायचं. मग आपण म्हटलं आपल्या मागच्या लेक्चरमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये काय,
अधिष्ठान घ्यायचंय. कसलं अधिष्ठान घ्यायचं? काय संकल्प करायचा काय? शील समाधी पैया. मी जर शिलामध्ये पुष्ट नसेल, मी शिलावरती काम करेल. आणि याला मदत करण्यासाठी 2 उपाय आहेत. कसं? की जे लोकं माझ्यापेक्षा शिलामध्ये कमजोर आहेत, त्यांची संगती सोडूया. एक. बरोबर? किंवा ज्यांच्या सहवासामध्ये राहून माझं शील पालन होणारच नाहीये, त्यांची संगती सोडूया. ठीक आहे, एक. आणि माझं शील कसं वाढेल? तर बाबा माझे कल्याण मित्र, पंडित लोकं जे माझ्यापेक्षा शिलामध्ये पुढे आहेत. बरोबर? शीलवान आहेत. सदाचारी आहेत, त्यांचा मी संगती करेल. एक. तसंच समाधीमध्ये, जे समाधीमध्ये नाहीये त्यांची संगती सोडायची आणि समाधीमध्ये येण्यासाठी अजून प्रयत्न करायचे, तसे मित्र जमा करायचे. जे तसे कल्याण मित्र शोधायचे, त्यांच्या संगतीमध्ये यायचं. आणि तसंच पुढे पैया म्हणजे विपश्यना. जे विपश्यना करतच नाहीये, विपश्यनेला नावं ठेवत असतात, त्यांची संगती कापा, तोडा. बरोबर? आणि मग काय करायचंय? विपश्यनेचा अभ्यास करायचा. अधिष्ठान घ्या, या वर्षभरामध्ये एक तरी शिबिर झालं पाहिजे. बरोबर? मित्रांनो, हा स्तंभ आहे. शील, समाधी, पैया. आणि ह्या ब्राह्मण संयुक्तामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे मित्रांनो याला बघणार आहेत. मागच्या या वर्षामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे कुशलकर्म केले असतील. बरोबर? आज शौर्य दिन आहे. त्या लोकांनी त्यावेळेस शौर्य गाजवलं. मग आपण कसा शौर्य गाजवू शकतो? शिलावरती काम करून, समाधीवरती काम करून, पैयेवरती काम करून, स्वतःचं भलं करून आपण शौर्य गाजवू शकतो आपल्या या जीवनामध्ये. बरोबर? कसं गाजवता येईल? धम्म आहे. शील, समाधी, पैया हाच धम्म आहे मित्रांनो. याच्यावरती आपण काम करूया. गुरुजनांची, पुण्यवान व्यक्तींची संगती करूया. खूप चांगल्या प्रकारे शील पुष्ट करून समाधी पैयेचा भरपूर अभ्यास करूया. बरोबर? आणि ह्या अभ्यास करण्यासाठी नक्कीच पालीचा अभ्यास असणं पण गरजेचं आहे. 17 जानेवारीपासून आपली बॅच सुरू होते. ज्यांना शक्य आहे नक्की जॉइन करा. घराघरामध्ये पाली गेली पाहिजे. घरामध्ये एक्का-दुक्का व्यक्तीला नक्कीच पाली आली पाहिजे. येणाऱ्या पिढीला लहान मुलं आहेत, टीनएजर्स आहेत, त्यांना पाली समजली पाहिजे. हाच आपला उद्देश आहे. मग जिथे पाली शिकता येईल तिथे जाऊन पाली शिका. अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने पाली शिकायची असेल तर 17 तारखेपासून आपला कोर्स सुरू होतो आहे, जो 5 महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स आहे. बरोबर? वयाचे, शिक्षणाची अट नाहीये. नक्कीच प्रयत्न करा, नक्कीच पाली शिका. इतरांपर्यंत मित्रांनो याची माहिती पोहोचवा. गेल्या वर्षामध्ये आपण सगळ्यांनी भरपूर पुण्य कमवलंय. अशाच प्रकारे या वर्षामध्ये सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे पुण्य संपादन करूया. परियती पटीपत्तीचा अभ्यास करूया. भरपूर कुशलकर्म करूया मित्रांनो. नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप जलद गतीने आपण कुशलकर्म करूया. शील, समाधी, पैयेचा अभ्यास करूया. आणि ह्या वर्षभरामध्ये भरपूर पुण्य संपादन करूया. धम्माच्या मार्गावर चालूया. बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञांचं भरपूर चांगल्या प्रकारे पालन करूया. धम्माचा अभ्यास करूया. तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही मी पुण्य संचय करो. साधू, 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 साधू.